आपल्या आत चाललेली वर्दळ रोखणं इतकं सोपं नसतं. आपल्या आत चाललेली वर्दळ रोखणं इतकं सोपं नसतं. विचार, अविचार, अतिविचार यांनी गच्च भरलेलं गुदमरणं असतं. चार चौघात जाऊन मोकळं बोलावं, होणारी दमछाक पटकन सोडावं, हे करण्यासाठी जवळचं कोणी वाटत नसतं. मग ठरवतो आपण आपलंच, जाऊ एकांत झाडाखाली आणि आभाळाला सगळं सांगू. डोळ्यातील अश्रूंचा पूर समुद्रात वाहू. अश्रू आणि समुद्र दोघेही खारे. अश्रू आणि समुद्र दोघेही खारे. मग आमचं घरानं आम्हीच गाऊ. पण हे इतकं सोपं नसतं. आमचेच विचार आम्हाला पटत नाही. दुसऱ्यांचे विचार कसे स्वीकारू? मग उडते विचारांची धांदल. निर्णय शून्य विचार अफीमपेक्षा तीव्र व्हायला लागतात. स्वतःमधील आत्मविश्वास विरहची जागा घ्यायला लागतो. गर्दीतला आवाज कानात शिरत नाही. कितीही स्क्रोल केले मोबाईलमधील पानं तरीही डोळ्यात पुरत नाही. मग थकायला लागतं मन. क्षुल्लक कारणाने भांडतात प्रत्येक जण. हळूहळू निघून जातात आयुष्याचे क्षण. हळूहळू निघून जातात